नमस्कार मित्रो मला असं वाटतं की सुखी माणसाचा सदरा हा फक्त आणि फक्त निरोगी माणसाकडेच असू शकतो, कारण निरोगी शरीर असणं इतकं मोठं सुख दुसरं कोणतंच नाही. तेव्हा याच निरोगीपणाच्या वाटेवर नमा होमिओपॅथी विथ महेश मांजरेकर आपल्या खास टॉक शो मध्ये मी महेश मांजरेकर स्टुडिओत उपस्थित असलेल्या आणि घरी टीव्हीवर पाहणाऱ्या सर्वांचेच मनापासून स्वागत करतो. मित्रो, होमिओपॅथीचे वर्णन ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन म्हणजेच पर्यायी उपचार पद्धती असं केलं जातं, पण बरेचदा ती पर्यायी उपचार पद्धती हाच रुग्णापुढे एकमेव पर्याय शिल्लक असतो. आणि जर्मनीत निर्माण झालेल्या होमिओपॅथी नावाचा हा पर्याय गेल्या 200 वर्षांहूनही अधिक काळ रुग्णांची सेवा करतो आहे. भारतात सुद्धा आयुषच्या माध्यमातून होमिओपॅथी कमालीची लोकप्रिय होत चालली आहे. पाहूया. आणि अशाच रुग्णसेवेच्या ध्यासातून स्थापन झालेल्या नमा होमिओपॅथी आजच्या घडीला महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऍडव्हान्स होमिओपॅथी हेल्थ केअर प्रदान करणारी पहिल्या क्रमांकाची संस्था तर बनली आहेच, शिवाय देशातही पहिल्या क्रमांकाकडे संस्थेने झेप घेतली आहे. बदलत्या जीवनशैलीसाठी, खास करून पोस्ट कोविड समस्यांसाठी सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट प्रदान करणे हा हेतू मनात धरून नमा होमिओपॅथी वाटचाल करते. आजार नवा असो की जुना, नमा होमिओपॅथीकडे उपाय आहे. इथे मला आवर्जून सांगायचे वाटते की नमा होमिओपॅथीकडे या क्षेत्रात तब्बल 20 वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात मिळून नमा होमिओपॅथीचे सुमारे 200 पेक्षा अधिक क्वालिफाईड डॉक्टर्स 21 पेक्षाही जास्त क्लिनिक्सद्वारे तुमच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. नमा होमिओपॅथीची औषधं ही होमिओपॅथीचे माहेरघर असलेल्या जर्मनीमध्ये बनतात. तिथे ती शुद्धतेच्या कसोट्यांवर पारखली जातात, त्यानंतर ती भारतात आयात केली जातात आणि मगच हे औषधं नमा होमिओपॅथीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली जातात. मित्रांनो, नमा होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटचा यशाचा दर क्रॉनिक आजारांच्या बाबतीत 95% जास्त आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी, सोरायसिस, पाठ व कंबरदुखी, कोड, व्हॅरिकोज वेन्स, मनोविकार अशा कित्येक आजारांवर यशस्वी उपचार करता करता नमा होमिओपॅथीने होमिओपॅथीला देशभरात एवढं लोकप्रिय केलंय की कित्येक रुग्ण आज आपल्या उपचारांसाठी होमिओपॅथीलाच पहिली पसंती देऊ लागले. तेव्हा नमनालाच घडाभर तेल न ओतता मी स्वागत करू इच्छितो आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर रिद्धी कुलकर्णी यांचं. त्या आज आपल्याशी वंध्यत्व अर्थातच इनफर्टिलिटी बाबत बोलतील आणि त्याच वेळी हे सुद्धा सांगतील त्या कशा प्रकारे त्यांनी आजवर हजारो रुग्णांना या समस्येतून सुटका होण्यासाठी मदत केली आहे. तर स्वागत करूयात डॉक्टर रिद्धी कुलकर्णी यांचं. या डॉक्टर, वेलकम. कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही काय म्हणता महेश सर? मी खूप मस्त. आपण सुरू करूया का बोलायला? हो हो नक्कीच. उभं राहून का बसून? बसच. बसच. या बस. तर डॉक्टर रिद्धी, केव्हापासून नमा होमिओपॅथी सोबत काम करतात? मी गेल्या 3 वर्षापेक्षा जास्त काळापासून नमा होमिओपॅथी मध्ये होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. स्त्री रोग, स्त्री व पुरुषांमधील वंध्यत्व, थायरॉइड, पीसीओडी हे केसेस मी जास्त हाताळते. माझे त्यामध्ये स्पेशलायझेशन आहे. डॉक्टर, मी नमा होमिओपॅथी बद्दल खूप काही ऐकून आहे आणि त्यावरून तर असंच वाटतंय की भारताला रोगमुक्त करण्याचं तुमचं अभियान यशस्वी होण्याकडे जोरदार वाटचाल करते. हो, आमची नमा होमिओपॅथीची पूर्ण टीम, आमचे नमा होमिओपॅथीचे सगळे डॉक्टर्स ह्याच्यासाठीच प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त रुग्णापर्यंत आम्ही पोहोचू व त्यांना आम्ही आजारमुक्त करू. ह्याच्यासाठीच नेहमी आमची वाटचाल सुरू असते. मला एक प्रश्न पडलाय आणि माझी खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांच्याही मनात हाच प्रश्न असेल की आपली नेहमीची होमिओपॅथी आणि नमा होमिओपॅथी यांच्यात नेमका काय फरक आहे? होमिओपॅथीच, परंतु ऍडव्हान्स काहीतरी घेऊन आम्ही आलो आहोत, ज्यालाच आम्ही म्हणतो इम्युनोजेनिक मायस्मेटिक 6th जनरेशन. हा एक ऍडव्हान्स फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला वापरून आम्ही जे औषध पद्धती निर्माण केले आहेत ते म्हणजे आमचे नमा होमिओपॅथीचे औषध उपचार पद्धती. इम्युनोजेनिक मायस्मेटिक 6th जनरेशन. नाव तर खूप इम्प्रेसिव्ह वाटतं. मला असं वाटतं काहीतरी वेगळंच आहे, पण ते तितपच वाटतं. ते नक्की काय ते जसं मला कळत नाही तसं प्रेक्षकांनी कळत नाही. तर प्रेक्षकांना कळेल असं आपण सोप्या भाषेत त्यांना समजूया का? व्हॉट इज दिस? हो नक्कीच. इम्युनोजेनिक म्हणजे इम्युनिटी रिलेटेड. आपल्या शरीरात इम्युनिटी काय काम करते? इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारक शक्ती, अशी शक्ती जी आपल्या शरीराला आजार होण्यापासून वाचवते. कित्येक आजार असे असतात जे अनुवंशिकतेने चालू येतात, जसे थायरॉइड, पीसीओडी, बीपी, डायबिटीज.
हे म्हणजे आपली मायाझमॅटिक टेंडन्सी आम्ही ज्याला म्हणतो, आणि बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले आजार ज्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स म्हणतो, हल्ली आपण खूप ऐकून आहोत. तर ह्या बदलत्या घडीसाठी आम्ही जो उपचार काढला आहे ते म्हणजेच आमचं इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन. आणि तुमची खात्री आहे की तो सक्सेसफुल होणार, बरोबर? तो होतच आहे आणि आम्हाला छान प्रतिसाद मिळत आहे. खूपच छान, खरोखर जबरदस्त फॉर्म्युला आहे तुमचा. मित्रांनो, या नव्या फॉर्म्युलाच्या मदतीने नमा होमिओपॅथी संस्थेने आतापर्यंत 1-2 नव्हे तर 1 लाखापेक्षाही जास्त रुग्णांच्या जुनाट आजारांवर यशस्वी उपचार केले आहेत. टाळ्या. चला तर मग डॉक्टर रिद्धी कुलकर्णी यांच्याकडून ऐकूयात वंध्यत्व आणि नमा होमिओपॅथी यांच्याबद्दल. मित्रांनो, लग्न करणाऱ्या कोणत्याही सर्वसामान्य जोडप्याची इच्छा असते की आपल्या संसाराची वेल बहरावी आणि त्या वेलीवर एक सुंदर फूल उमलावा. सुरुवातीचा काळ मौज मजेत जातो, पण जेव्हा बाळासाठी प्रयत्न सुरू केले जातात तेव्हा अनेक जोडप्यांच्या पायाखालची जमीनच सरकू लागते. आपल्याला मूल होऊ शकत नाही हे सत्य स्वीकारणं केवढं अवघड असेल विचार करा. मग वेगवेगळ्या ठिकाणी माथी टेकली जातात. जो कोणी जे सांगेल तो प्रत्येक उपाय करून पाहिला जातो, मात्र हाती काहीच लागत नाही. त्यात कुठे एखाद्या कौटुंबिक समारंभात गेल्यावर पुरुषाला आणि विशेषतः स्त्रीला शेकडो प्रश्नांना आणि हजारो शंकांना तोंड द्यावं लागतं. कुठे एखादं गोड बाळ खेळताना पाहिलं तर ते सुख आपल्या नशिबात नाहीच का असा प्रश्न पडतो आणि आधीच ओली असलेली जखम बळबळून वाहू लागते. आयव्हीएफ पडून ते नवस सायसांपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या जातात. काहींना यश सुद्धा मिळतं, पण ज्यांच्या पदरात लेकराचं दाण पडत नाही त्याचं काय? डॉक्टर, मी थेट मुद्द्यालाच हात घालतो. आजकाल आपण पाहतो की स्त्री असो नाहीतर पुरुष, दोघांमध्ये वंध्यत्वाची समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तुम्हाला काय वाटतं यामागची कारणं आणि घटक काय असू शकतात? बरं म्हणालात महेश सर. असं म्हणतात ना, बाळ झाल्यावरच स्त्रीचं आयुष्य परिपूर्ण होतं, स्त्री झाल्यावरच तिची आई होते, पुरुषाचा वडील होतो, घराला घरपण मिळतं, वंश पुढे जातो. पण जर बाळच नाही झालं तर खूप मोठी समस्या उभी राहते आज ह्या समाजामध्ये. कवीने म्हटलं आहे ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कितीही माया मिळाली तरी ती कमीच वाटते आपल्याला. परंतु आज आई बनणं एवढं कठीण का झालं आहे? तर आजकालचं बदलतं जीवन, वाढता ताणतणाव, व्यायामाचा अभाव, झोप पूर्ण न होणे, चुकीच्या आहार पद्धती. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायला गेलं तर आपण आपल्याच आजूबाजूचं उदाहरण बघू. लहान मूल असतं, ज्युनियर सिनियर KG, आई वडील त्याला ट्युशन क्लासला टाकतात. का? तर त्यांनी स्कूलमध्ये अव्वल राहावं म्हणून. स्पोर्ट्स मध्ये टाकणार, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये. कॉम्पिटिशन आपण तेव्हापासूनच बिल्ड करायला सुरू करतो. तेव्हापासून ते अंडर स्ट्रेस राहून पुढे जाऊन जेव्हा त्याची नोकरी होते, कॉर्पोरेट IT फील्ड मध्ये आपण जसं बघतो की सारखा वाढता ताणतणाव असतो, नाईट शिफ्ट असतात, झोप पूर्ण मिळत नाही. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे बिल्डअप होत राहतं स्ट्रेस, ह्याच्यानी परिणाम कसा दिसून येतो? तर स्कूल गोईंग गर्ल्स असतात, त्याच्यामध्ये अनियमित मासिक पाळी येणं हीच सुरुवात असते खरं तर हॉर्मोनल इम्बॅलन्स व्हायची शरीरामध्ये. परंतु त्यावेळी योग्य ते उपचार नाही झाले तर अनेक आजारांना फाटे फुटतात, जसं थायरॉइड, PCOD, डायबिटीज, BPचा त्रास, अशा अनेक गोष्टी आपल्या सामोरे यायला लागतात. डॉक्टर, समस्या आजकाल अतिशय कॉमन होत चालली आहे ती म्हणजे थायरॉइड. आपल्या आसपास सुद्धा कोणी ना कोणी थायरॉइडची गोळी घेतच असतं. कुणाचं वजन वाढलं, कशामुळे वाढलं तर सांगतात थायरॉइडमुळे. बरं, म्हणजे थायरॉइडने वजन वाढतं, पण कुणाचं वजन कमी झालं, कशामुळे कमी झालं, तरी काही वेळा उत्तर येतं थायरॉइडमुळेच. काय नेमका प्रकार आहे हा थायरॉइड म्हणजे? मी तर म्हणजे तुम्हाला हेही सांगू इच्छिते की मी आजवर एवढ्या पेशंट्सना भेटले, काही लोकांचं तर असं म्हणणं असतं, अरे मला थायरॉइड आहे, ह्याला थायरॉइड नाही आहे. तर मी आज तुम्हाला एक्सप्लेन करू इच्छिते की थायरॉइड तर ही एक ग्रंथी आहे फुलपाखरूच्या आकाराची, आपल्या गळ्यामध्ये अस्तित्वात असते आपल्या शरीरामध्ये. त्याचं जेव्हा नियंत्रण जातं, कमी जास्त हॉर्मोन सिक्रेट होतात, तेव्हा आपण म्हणतो की थायरॉइडची समस्या सुरू झाली आहे. तर नक्की काय असतं हे थायरॉइड? थायरॉइड आपलं ग्लँड असते जी T3 T4 नावाचे हॉर्मोन सिक्रेट करते. जेव्हा हेच T3 T4 नावाचे हॉर्मोन्स कमी प्रमाणात सिक्रेट व्हायला लागतात, त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी म्हणून थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH चे प्रमाण वाढत जाते. हेच म्हणजे हायपोथायरॉइडिझम, वजन वाढवणारा थायरॉइड. पण म्हणून सगळेच
वजन वाढतंय म्हणजे थायरॉइडचा त्रासच नव्हे. मी तर एक सांगू इच्छिते, माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याचं वजन कमी होत होतं. मी त्याला म्हंटल थायरॉइडची टेस्ट करून ये, तर मला म्हणतो अरे थायरॉइड वजन वाढतं म्हणजेच थायरॉइडचा त्रास आहे ना. तर असं नसतं, आपल्याकडे दुसराही प्रकार असतो हायपर थायरॉइडिझम. त्याच्यामध्ये T3 T4 ची पातळी एवढी जास्त वाढते की थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जो हार्मोन त्या थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करतो, त्याची पातळी कमी व्हायला लागते. आणि हाच म्हणजे वजन कमी करणारा थायरॉइड म्हणजे हायपर थायरॉइडिझम. मी तुम्हाला झालं तर मला आवडेल कारण माझं वजन कमी होईल. नाही तसं नाही, जोक्स अपार्ट. पण हा म्हणजे वजन वाढतंही थायरॉइड मध्ये आणि कमी होतं. आणि यू ऑल ट्रीट बोथ. मित्रांनो, इम्युनोजेनिक मायसमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट एकमेवा द्वितीय असा फॉर्म्युला फक्त आणि फक्त नमा होमिओपॅथीकडेच आहे. आणि म्हणूनच नमा होमिओपॅथी उपचारांच्या बाबतीत इतर होमिओपॅथिक संस्थांच्या तुलनेत अनेक पटींनी पुढे आहे. काय डॉक्टर? खरंच आहे, बरोबर बोलतोय ना? अगदी बरोबर. नुसतं वजन वाढलं म्हणजे थायरॉइड आहे असं नसतं, आणि वजन कमी झालं म्हणजे सुद्धा थायरॉइड आहे असं देखील नाही. मग या थायरॉइडची नेमकी लक्षणं तरी काय? हायपोथायरॉइडिझम, त्याच्यामध्ये वजन वाढायला सुरू होतं. अगदी सुरुवात आपण आपल्या केसांपासून केली तर केस गळणं, केस विरळ होणं, त्वचा कोरडी पडणं, पोट साफ न होणं, गॅसेस होणं, त्याच्याच व्यतिरिक्त सुस्ती येणं, झोप होऊन सुद्धा झोप न झाल्यासारखं वाटणं, ताजेपणा न वाटणं, अशी सगळी लक्षणे आपल्याला हायपोथायरॉइडिझम मध्ये दिसून येतात. त्याच सोबत हायपरथायरॉइडिझम, हायपर म्हणजे जास्त, त्याच्यामध्ये हृदयाची धडधड वाटणं, घाम येणं, अतिरिक्त गरम होणं, केस गळणं, कोरडेपणा येणं, लूज मोशन्स होणं, हे सगळे आपल्याला सिम्पटम्स दिसून येतात. ह्याच 2 प्रकारांबरोबर मी सांगू इच्छिते की गालगंड, गॉयटर नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये काय असतं, आपल्या आहारामध्ये प्रमाण जेवढं पाहिजे आयोडीनचं त्याच्यापेक्षा जर कमी जायला लागलं तर त्याच्यानी गॉयटर नावाचा प्रकार होतो. त्याच्यामध्ये आपली थायरॉइडची जी ग्रंथी आहे त्याचा आकार प्रमाणापेक्षा जास्त बाहेर वाढू लागतो. आणि अजून एक आजार जो मी सांगू इच्छिते की आजकाल खूप वाढत आहे तो म्हणजे ऑटो इम्युन थायरॉइडायटिस. आता ऑटो इम्युन म्हणजे काय, आपण शब्द पाहूयात. ऑटो म्हणजे मी स्वतः, माझं शरीर माझ्याच थायरॉइड ग्लँडला डिस्ट्रॉय करतंय, ते म्हणजे ऑटो इम्युन थायरॉइडायटिस. ह्याची लक्षणे म्हणजे काय, तर पायांना सूज येणे, जॉईंट्स मध्ये स्टिफनेस होणं, केसांचे विकार सुरू होणं, पोट साफ न होणं, अशी सगळी लक्षणे आपल्याला दिसून येतात. डॉक्टर, तुम्ही काही वेळापूर्वी बोलता बोलता हॉर्मोनल इम्बॅलन्स बद्दल सांगितलं. हॉर्मोनल इम्बॅलन्सचा विषय निघाला ना की आणखी एक विकार आठवतो, तो म्हणजे PCOD. हा जो त्रास कधी नव्हे इतका कॉमन झालाय. कित्येक तरुण मुली या त्रासानं होरपळताना आजूबाजूला दिसून येतात. पण दुर्दैवानं या त्रासाबद्दल समाजात माहिती कमी आणि गैरसमजच जास्त आहे. तर तुम्हीच एखाद्या PCOD बद्दल जरा सविस्तर सांगता का? तुम्ही अगदी योग्य म्हणालात महेश सर. 2 मुलींमध्ये तरी आपल्याला PCOD आढळून येतं. तर PCOD काय आहे हे जाणून घेऊयात. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये गर्भाशय आणि अंडाशय असतं. जेव्हा ती रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये येते, असं असतं की अंडाशयातून अंड फुटून बाहेर यायला पाहिजे गर्भाशयामध्ये, पण जेव्हा काही कारणास्तव असं होत नाही आणि ते अंड त्या अंडाशयातच राहतं, त्याचं सिस्ट फॉर्मेशन होतं. जेव्हा एका वेळेला एकापेक्षा जास्त सिस्ट बनतात एका ओव्हरीमध्ये, एका अंडाशयामध्ये, त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतो. आणि ह्याच आजाराला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होतं. आणि PCOD मुळे सुद्धा लठ्ठपणा होतो. मी जसं मगाशी नमूद केलं, बदलती जीवनशैली, ताणतणाव, व्यायामाचा अभाव, झोप पूर्ण न होणे, चुकीच्या आहार पद्धती, हे सर्व तर आहेच ह्याची कारणे. पण आता आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की PCOD ची लक्षणं काय. तर PCOD ची लक्षणं म्हणजे अनियमित येणारी मासिक पाळी, जी अपेक्षित तारखेपेक्षा लवकर किंवा उशिराने येते, कमी किंवा जास्त रक्तस्राव होणे, त्याचसोबत मानेवरती काळे चट्टे उठणे, वजन खूप वाढणे, त्याच्यानंतर चेहऱ्यावरती पुळा येणे, चेहऱ्यावर लव येणे, तीच लव आपल्या छातीवर, पोटावर, पाठीवर दिसून होते. हे सर्व जेव्हा एका मुलीमध्ये चेंजेस होऊ लागतात, तिला मूड स्विंग्स होऊ लागतात, डिप्रेशन येऊ लागतं, नैराश्य येतं. अच्छा, दॅट इज PCOD. तर मित्रांनो, यातून काय दिसतं की नमा होमिओपॅथीचा इम्युनोजेनिक मायसमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युला सुरक्षित, प्रभावी आणि कसल्याही साईड इफेक्ट शिवाय रुग्णाला शाश्वत फायदा व आरोग्य देणार आहे. डॉक्टर, पूर्वी आपल्याकडे एक गैरसमज असायचा की मूल होत नाही म्हणजे स्त्रीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आज आपल्याला माहिती आहे की बऱ्याचदा प्रॉब्लेम पुरुषात सुद्धा असू शकतो. डॉक्टर, मला आणि अर्थातच आपल्या प्रेक्षकांना सुद्धा पुरुषांमधील
वंध्यत्व, त्याचे प्रकार, कारण वगैरे बद्दल मार्गदर्शन करा. जेवढं स्त्रियांमध्ये व्यंधत्व कॉमन आहे ना, तेवढंच कॉमन पुरुषांमध्ये सुद्धा व्यंधत्व कॉमन आहे. पुरुषांमधील व्यंधत्व कसं ओळखायचं, तर संबंध ठेवताना ताठरता न येणे, ज्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हणतो, किंवा शीघ्र पतन होणे, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, किंवा शुक्राणू म्हणजे स्पर्म्स त्याची क्वालिटी कमी असणे, किंवा गरजेपेक्षा त्याचं प्रमाण कमी असणं, किंवा शुक्राणूंची निर्मितीच न होणं, ज्यांना आम्ही मेडिकल फील्ड मध्ये टर्म्स असे वापरतो, अझूस्पर्मिया, ऑलिगोस्पर्मिया. तर हे सर्व कारणे बनतात पुरुषांमध्ये व्यंधत्वाची. आता हे सगळे व्हायची कारण काय, तर मगाशी जसं मी म्हंटल तसं तर आहेतच, की झोप पूर्ण न होणं, किंवा बदलतं जीवनशैली, ताणतणाव. सोबतच पुरुषांमध्ये आपण बघतो की मद्यपानचं सेवन अतिरिक्त होणं, सिगरेट, तंबाखू, बिडीचं सेवन होणं, हे सर्व कारणीभूत ठरतात. अच्छा, धन्यवाद डॉक्टर. तुम्ही आज आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना थायरॉइड, पीसीओडी, स्त्री आणि पुरुषांमधील वंध्यत्व यांच्याबाबत अतिशय सखोल आणि वेगळी माहिती दिली. पण नमा होमिओपॅथी या विकारांकडे नेमकं कसं पाहते, आपल्याकडे विकार नेमके कशा प्रकारे ट्रीट केले जातात, हे तुम्ही सांगू शकाल का? हो, नक्कीच. मला सांगायला आवडेल की आम्ही नमा होमिओपॅथीमध्ये कसे उपचार करतो. आमच्या नमा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये जेव्हा हेच किंवा कुठल्याही प्रकारचा आजार घेऊन रुग्ण येतो, आम्ही त्याचं डिटेलमध्ये केस टेकिंग करतो. आम्ही त्या रुग्णाला फिजिकल, मेंटल आणि सोशल लेवलवर समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचसोबत आम्ही त्याचा आजार, त्याचे इन्व्हेस्टिगेशन्स, योग्य ते एक्झामिनेशन्स करून त्यांना डायग्नोज करतो की तुम्हाला हा आजार झालेला आहे. कारण असं म्हणतात ना, आजाराचं निदान होणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. ते झाल्यानंतर आम्ही त्या रुग्णाला आजाराबद्दल संपूर्ण माहिती देतो की असा असा तुम्हाला आजार आहे, त्याच्यामध्ये आम्ही नमा होमिओपॅथीकडून तुमची ही आम्ही उपाय करू शकतो. त्याचसोबत आम्ही आमचे औषध पद्धती जे वापरतो, इम्युनोजेनिक मायाझमेटिक 6th जनरेशन औषधोपचार पद्धती, जे मी मगाशी जसं एक्सप्लेन केलं, इम्युनिटी वाढवणारं, इम्युनिटी बूस्ट करणारं, मायाझमेटिक जे मायाझेम्सनी अनुवंशिकतेने चालून आलेले आजार, आणि प्रिव्हेंटिव्ह डोसेस देतो की एकदा बरा झालेला आजार पुन्हा न होण्यासाठी म्हणून जे वापरलेलं असतं ते. मित्र, नमा होमिओपॅथीचा विचार सखोल आहे, ध्येय मोठा आहे, आणि ज्या धडाक्याने ही मंडळी काम करतायत त्यावरून दिसतच आहे की लवकरात लवकर त्यांना रोगमुक्त भारताचं उद्दिष्ट गाठायचंय आणि लाखो कुटुंबांपर्यंत सुपर स्पेशालिटी होमिओपॅथिक ट्रीटमेंट पोहोचवायची आहे. टाळ्या. डॉक्टर, तुमच्या दृष्टीने नमा होमिओपॅथीचं आजवरचं सगळ्यात मोठं यश कोणतं? आम्ही नमा होमिओपॅथीच्या डॉक्टर्सनी 1 लाखावरील रुग्णांना उपचार करून त्यांना निरोगी केलं आहे, आजारमुक्त केलं आहे, व त्यांच्याकडून आम्हाला मिळालेली शाबासकीची थाप आम्हाला प्रोत्साहन देते की अजून आम्ही रुग्णांना मदत करू व आजार मुक्त करू. हो, खूप लोक आहेत. अनेक लोक हातामध्ये आपापल्या शहरांच्या नावाचे फलक घेऊन आलेले दिसत आहेत. मला वाटतं की लहानशाच कृतीमधून सुद्धा हे लोक नमा होमिओपॅथीच्या या अभियानात आपापलं योगदान देत आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. डॉक्टर, नमा होमिओपॅथीची अशी एखादी गोष्ट आहे का की जी आपल्या प्रेक्षकांना समजलीच पाहिजे? ह्याबद्दल आम्हीच आमचं गुणगान किती गायचं. आपण ऐकूयात मोठमोठ्या नावाजलेल्या लोकांनी आम्हाला दिलेली शाबासकीची थाप काय म्हणते. अरे वा, चला तर मग बघूया. सिनेतारे, तारका, सॅन्डलवूड आणि बॉलिवूड मधले अनेक सेलिब्रिटीही नम्माच्या कार्याशी आपसूक जोडले गेले. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत, पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं आणि फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. सफल है मतलब ईमानदार है, ईमानदार है इसीलिए सफल है. पाहिलं मित्र, होमिओपॅथीच्या क्षेत्रात नमा होमिओपॅथीने जेव्हा 6 तेजस्वी वर्ष आणि 1 लाखाहूनही अधिक क्रॉनिक रुग्णांना बरे करण्याचा मैलाचा दगड गाठला, तेव्हा महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नमा होमिओपॅथीचे एका दिमागदार सोहळ्यात कौतुक सुद्धा करण्यात आले होते.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर. वंध्यत्व आणि इतर समस्यांबद्दल तुम्ही खरोखर अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलेले आहे. थँक्यू. नाईस मीटिंग यू सर. थँक्यू. रोगमुक्त भारत हा मोठा सुंदर विचार आहे. यातून भारतातील कोट्यावधी जनतेच्या आरोग्याबाबत काळजी दिसून येते आणि हाच सुंदर विचार घेऊन वाटचाल करते नमा होमिओपॅथी व त्यांची सबंध टीम. टाळ्या. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात आणि जाणून घेऊयात अशाच एका वेगळ्याच आणि गंभीर आजाराबाबत. असा आजार जो नेहमीच्या मार्गानं असाध्य असेल, परंतु नमा होमिओपॅथीच्या इम्युनोजेनिक मायस्मॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट फॉर्म्युलाने मात्र सहज साध्य असेल. तोपर्यंत सर्व संतू निरामया. नमस्कार. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.